सिग्नल नाही काय नाही, कसे चालवतात गाड्या. अरे सो टाईम झाला 8:32 आणि आजचा दिवस आहे. आम्ही निघतो पुण्यावरून मुंबईला जायला. 2 दिवस इथं राहिलो आणि आता निघतोय. पाऊस आहे तसा थोडा थोडा पाऊस पडतोच आहे. काल पण असंच होता, आज पण असंच आहे. बघूया आजची राईड कशी राहते. जस्ट वाकड सोडलं आहे, हा वाकडचा नाका आहे. तिथून विराज कुठेतरी मागे राहिला आहे. तो बोलतो मी फ्यूल भरून डायरेक्ट तुला देहू रोडला भेटतो. मला आता तिथे जाऊन पुढे थांबायचं आहे विराजसाठी. अरे ट्रॅफिक एवढं त्याच्यामध्ये तो कुठे इकडे तिकडे गेला मला कळलंच नाही. ट्रॅफिक एवढं होतं की काही सांगताच येत नाही. इथे पण आहे थोडं थोडं म्हणजे रनिंग ट्रॅफिक आहे. इथं होईल क्लिअर. पण पुण्यात वातावरण थंड आहे ॲज कम्पेअर टू मुंबई. वातावरण खूप चिल्ड आहे ब्रो. आम्ही विदा पंख्याचं झोपलो आहे काल रात्री. एवढं थंड कारण का आम्ही काल ऑलरेडी भिजून आलो होतो पूर्ण. रेनकोट असून पण भिजलो होतो. विना पंख्याचं झोपलो आहे. वातावरण मस्त आहे इकडे, चांगलं वाटतं. गावच्यासारखं फील होतं जसं आमच्या गावी फील होतं तसं सेम ॲज इट इज. पेट्रोल पंप आला आहे, ते फ्युलअप करून घेऊ. गाडी लागली रिझर्व. विराज का अजून भेटला नाही आहे मला. पावर असलं पाहिजे यार. अजून मग 80 किलोमीटरची रेंज दाखवते रिझर्ववर. पावर पावर आहे. नाईस, पावर तर आहे यांच्याकडे. हो राईट साईडला व्ह्यू चेक करा यार. नाईस यार, नाईस नाईस. यासाठी तर आम्ही घराबाहेर पडतो. थर्टी किलोमीटर्स पर आवरची स्पीड सांगितलेली आहे इथे. 30ला कोणती बाईक चालते का, ते पण चांगल्या रोडवर. हो पाणी. अशा टाइमला जर तुम्ही ब्रेक मारलात तर सरळ गाडी पलटी आहे मग. रोड ट्रिप नेक्स्ट रोड ट्रिप डायरेक्ट नेक्स्ट राईड. जर मला तर असं वाटतं डायरेक्ट कोकणच असेल आपली. कारण का त्याच्या आधी खूप कामं आहेत गाडीमध्ये जी मला करायची आहेत. एकतर सर्विस आणि दुसरं टायर. बस ते झालं ना थोडंसं सुकून येईल. कारण का आता कॉन्फिडन्स असा होतोय की लेनला वगैरे नाही काढता येतं गाडी. ते मनात बसतं ना यार की एकदा असं वाटतं की अरे टायर सरकतोय. तेच रिझन आहे. हो बिल्डिंग वगैरे मस्त आहे. सेवन्टी एटी क्रूज चाललाय. कारण पळून पळून पण किती पळवणार आहे. कंटाळा येतो एक टाइम नंतर का. अरे का उडत जातो का काय बोलायचं. नुसतं हॉर्न मारतोय. हा लेफ्ट जातो, जो मागचा लेफ्ट गेला तो जातो हा एक विरेच्या इथे. आणि इथून आम्ही सरळ चाललो. लोणावळा इथून 12 किलोमीटर आहे. ब्रेकफास्टला लोणावळ्याला थांबू. सी गाड्यांची टेस्टिंग तर खूप होते भाई पुण्या साईडला. आता ही आय थिंक सो काय हंटर नाही 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 काहीतरी चांगलंच आहे. पण 2 एक्झॉस्ट दिसतात तर आहे मला. आय थिंक सो आरीचीच कोणती तरी गाडी असेल. जावा 42 ओके. त्याचं नवीन मॉडेल आहे आय थिंक. मला तर आरीसारखीच वाटते जावा पण. काय फरक नाही त्याच्यामध्ये. टेस्टिंगसाठी आहे की काय माहीत नाही. रेड कलरची नंबर प्लेट तर आहे गाडीला. हो समोर पाऊस बघा. अरे काय करतोय, झोपलाय की काय.
सिग्नल नाही काय नाही, कसे चालवतात गाड्या. अरे सिग्नल दे ना सिग्नल. बैल लोक आहेत यार खरोखर. ब्रेकफास्टसाठी थांबायचं आहे यार. राईटला येतेच. ओके मला थोडंसं फुटून मारलं, गाडी येत आहे. ओके पार्किंग. फुल सेफ पार्किंग आहे यांची. थांबतोय आता ब्रेकफास्टसाठी. 11:30 झालेत ऑलमोस्ट ऑलमोस्ट. स्टील इकडे धुक्का आहे. धुक्का नाही बोलणार, ढग तेच झालं ते. टनल आहे इथे, टनल रेल्वेची टनल. एरोप्लेन. ची स्पीड सांगितलं आहे. डेंजर कव आहे. भाई रिक्षा काय आहे, गाडी आहे रिक्षाच आहे. फुल पलटी होऊन चुरा झाले त्याचा. कव खूप मोठा आहे. असा सेम कव ना आमच्या गावी पण आहे सेम. लोणावळा घाट उतरलो आम्ही. एंड आय थिंक. या रोडला गाडी चालवायला मजाच राहते. एम टी असतात दुपारच्या टायमाला, मॉर्निंगच्या टायमाला पण एम टी असतं ते. वन 121 130 75. मी माझ्या मीटरला 75 बघितलं आता. 130 तर लागली. इझी वाटतं, असा काही विषय नाही. ओके लोक तर दिसत येते. पण कोण आहे ना सिक्युरिटी वगैरे. ओके गरमी व्हायला लागली यार. गाडी आतमध्ये नाही जात का? फोटोज तर बघितले तर गाडी तर जातात मध्ये. आतमध्ये जाते गाडी. जायला एवढू शकत. ओके आणला कसा असेल आपले, मला तो प्रश्न पडलाय.
कोणता प्लेन आहे हा? पण भाई त्याचे त्याचे इंजिन्स वगैरे नाही आहेत हा. इंजिन नाही आहेत. मला हा आणला कसा असेल एवढं लांब? आतमध्ये पण जाऊ शकतो याच्या. बंद केलं त्याने आता. सो टायमिंग झालं आहे 12 वाजले. तो प्लेन वगैरे आम्ही बघितला आणि आता निघालो आहे टुवर्ड्स पनवेल. मस्त लोकेशन होती. लोकेशन चांगली होती तशी. फोटो वगैरे काढले आणि तिथून निघालो. आता आम्ही जस्ट हायवेला लागलो आहे. 100 रुपीज घेतले त्यांनी दोघांचे, म्हणजे 50 रुपीज एका गाडीचे. हां, जर तुम्ही या साईडला येत असाल तर नक्की बघून जा. वावढळवाडी, वावंढळ. तर गाडी झाली आपली पंक्चर. 2 पंक्चर निघालेत. तसं पण टायर चेंजच करायचं आता, त्यामुळे ते काढून तर घेतलेत. घर जाईपर्यंत टिकले पाहिजेत बस. गाड्या नुसत्या इकडे. कंटाळलो भाई, कंटाळलो, लिटरली कंटाळलो. नाही 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 नाही, माझा भरोसा नाही. हा इकडे पण दाबेल. किती बेकार रोड आहे यार, किती बेकार रोड आहे. हा रोड आत्ता बनवला, त्याची हालत बघा काय झाले. कामं करतच नाही भाई, कामं करतच नाही इकडे लोक. पैसे खायची कामं आहेत फक्त. सो फायनली आपण पोहोचलोय वसई फाट्यावर. इथून लेफ्ट मारायचं आपल्याला. देन सिटीमधून थोडं थोडं आपण जाऊ आपल्या घरी. आधीच राईट मारूया. पण आपल्याला मारायचं राईट. मी पोचलोय माझ्या घरी आता. वाजले 2:51. सकाळी 8:30ला निघालो आहे. ट्रॅफिक, रोड खराब, ह्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम. पप्पा माझ्या इथेच उभे आहेत. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.